नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की दामिनी कशी आता केस पूर्ण तिच्याकडून वळवून घेते आणि अर्जुनला आता फक्त निकालासाठी 30 दिवस मिळणार आहे. आता 30 दिवसात अर्जुन कसा काय मधुभाऊंना न्याय मिळवून देणार आहे आणि बाकी साक्षी, महिपत आणि प्रियाला कसं जेलमध्ये टाकणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग असेल. बघूया प्रेक्षकांनो आजचा भाग. आता दामिनीचा कॉन्फिडन्स बघून अर्जुन घाबरला असं या सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे आता हा महिपत म्हणत असतो दामिनीला, ही देशमुखबाई, त्या अर्जुन सुभेदारला कळलं असणार की त्याचा आज गेम होणार आहे म्हणून. त्याचे पायाचे लटलट लटलट कापत असतील. तर आता साक्षीसुद्धा म्हणते दामिनीला, हो ना, काय घाबरला होता तो तुमचा कॉन्फिडन्स बघून. त्यावर आता दामिनी म्हणते साक्षीला की अगं माइंड गेम्स असतात ते साक्षी. त्यावर आता साक्षी म्हणते की हो, हळूहळू येत आहे माझ्या लक्षात. त्यावर आता महिपतला आश्चर्य वाटतं आणि म्हणतो साक्षीला की तर तू तर लहानपणापासून हुशारच आहे, पण ते काय देशमुखबाईचं ते माइंड गेम आहे ना, ते काय माझ्या डोसक्यातच शिरत नाही. त्यावर आता ही दामिनी म्हणते महिपतला की कसं आहे शिखरे, प्रत्येक केस न फक्त कोर्टातच लढायची नसते, काही गेम्स हे कोर्टाच्या बाहेर सुद्धा खेळायचे असतात, तरच फासे आपल्या बाजूने पडतात, जसे आज पडणार आहेत. तितक्यात आता तिथे अर्जुन, सायली, मधुभाऊ, चैतन्य हे सगळे सुद्धा येतात आणि थोड्याच वेळात तिथे आता जजसाहेब सुद्धा येतात. तर आता जजसाहेब म्हणतात दामिनीला की येस ॲडव्होकेट दामिनी देशमुख आज कोर्टाकडे इतक्या अर्जंट हिअरिंग मागून घेतली, त्यामागचं खास कारण काय आहे, प्लीज प्रोसीड. त्यावर आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणतात थँक्यू युअर ऑनर. मी जेव्हा हे वात्सल्य आश्रमची केस घेतली होती ना, तेव्हा युअर ऑनर मला असं वाटलं होतं की माझ्या करिअरमधली सगळ्यात कठीण केस असणार आहे, पण जसं जसं हे हिअरिंग्स होत गेल्या तसं तसं माझ्या लक्षात येत गेलं की हे फक्त ओपन अँड शट केस. त्यानंतर बघा पुढेही दामिनी असं दाखवून देण्याचा प्रयत्न करते की या केसमध्ये असं काहीही नाही आहे ज्याला इतक्या वर्ष लांबवलं गेली. ही आता दामिनी सांगत असते, अहो मीच काय युअर ऑनर, माझी असिस्टंट जरी असताना अगदी नव्याने लागलेला असिस्टंटसुद्धा ही केस लढू शकत होता आणि अगदी जिंकूसुद्धा शकत होता. तर आता ही प्रिया, नागराज हे सगळे हसत असतात आणि त्यानंतर ही दामिनी म्हणते कोर्टसमोर सगळ्यांना की 4-5 वर्षाचं अगदी मुलंही सांगेल की साक्षी शिखरेचा या केसशी काहीही संबंध नाही आहे आणि मधुकर पाटील यांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी साक्षी शिखरे हे घेतलेलं फक्त एक नाव आहे. तर आता अर्जुन उठून उभा होतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझ्या आशिलांनी गुन्हा केलाय असे स्टेटमेंट ॲडव्होकेट दामिनी देशमुख करू शकत नाही, कारण गुन्हा कोणी केलाय हे कोर्ट ठरवेल. त्यावर आता जजसाहेब अर्जुनचा ऐकतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन. तर बघा आता ही दामिनी लगेच म्हणते अर्जुनला की मग हा गुन्हा साक्षी शिखरेने केला याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे, तो पुरावा तुम्ही कोर्टात सादर करू शकता का, कारण साक्षी शिखरेचा ह्या केसशी काहीही संबंध नाही हे मी पूर्वी प्रूव्ह केलेलंच आहे. आता दामिनी एक फाईल आणते आणि त्यानंतर ते जजसाहेबांसमोर ठेवते. आता सगळेजण आश्चर्याने बघू लागतात. तर पुढे आता दामिनी सगळ्या कोर्टसमोर म्हणते की हा बघा, हा लोकेशन रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट या दोन्ही रिपोर्ट्सनं हे आता सिद्ध होत नाही की साक्षी शिखरे तिथे होती आणि या दोन्ही रिपोर्ट्सनी एवढं कळतं की साक्षी शिखरे हिचा या केसशी काहीही संबंध नाही आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे लोकेशन आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आधीसुद्धा कोर्टात सबमिट केलेलेच आहे. तर आता ही दामिनी हसत म्हणते अर्जुनला, मग तुम्ही वाचले नाही आहेत का ते, ह्या फॉरेन्सिक रिपोर्टनी हे प्रूव्ह होतं की साक्षी शिखरे संध्याकाळीच रिसॉर्टमध्ये गेली होती. तर आता अर्जुन चांगला डिफेंड करत असतो या दामिनीला. तो म्हणतो पण मधले 2 तास कुठे गेली होती साक्षी, हे तुम्ही अजूनही कोर्टमध्ये प्रूव्ह केलेलं नाही आहे. तर आता दामिनी म्हणते की मान्य आहे, पण तुम्ही तरी कुठे प्रूव्ह केलं की त्या 2 तासात ही साक्षी त्या आश्रमात होती म्हणून. पुढे आता दामिनी म्हणते जजसाहेबांना की कारण आश्रमात साक्षीचे कुठलेही बोटांचे ठसे सापडलेले नाही आहेत, तरीही गेले 2 वर्ष तुम्ही माझ्या आशिलाचा मानसिक छळ करताय आणि खोटे पुरावे दाखवत तिला अडवण्याचा प्रयत्न करताय. तितक्यात आता अर्जुन वैतागतो आणि म्हणतो आय ऑब्जेक्ट मी लॉर्ड, मी कोर्टात सादर केलेले कोणतेही पुरावे खोटे नव्हते. इनफॅक्ट यांचे आशिल हे साक्षी शिखरे ह्या कोर्टात खोटं बोललेलं आहे आणि त्यासाठी त्यांना शिक्षासुद्धा झालेली आहे. तर आता जजसाहेब सुद्धा अर्जुनच्या बाजूनेच इथे बोलतात आणि म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन. पुढे आता ही दामिनी म्हणते की तेव्हा साक्षीला तिच्या वकिलाने मिसगाईड केलं होतं. तर आता सायलीला टेन्शन येतं. तर आता अर्जुन म्हणत असतो दामिनीला की जे कोर्टात तुम्ही आधीच सांगितले ते तुम्ही परत परत का सांगताय, नाही म्हणजे यासाठी तुम्ही कोर्टाकडे अर्जंट हिअरिंग मागून घेतली होती का, अहो कशाला तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. त्यावर आता बघा ही दामिनी हसते आणि म्हणते वाव सुभेदार, मला तर तुमच्या धाडसाचं कौतुक आहे. म्हणजे बघा ना, गेली 2 वर्ष तुम्ही सतत या कोर्टात अर्धवट पुरावे दाखल करताय आणि मी सादर केलेले पुरावे कसे खोटे आहेत हे सुद्धा सिद्ध करायचा इतका प्रयत्न करता तुम्ही, आणि तरीही तुम्ही असं म्हणताय की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतेय. इट्स अ जोक ॲडव्होकेट सुभेदार, कमाल आहे तुमची. तर आता हा महिपत, साक्षी, प्रिया सगळे मस्त हसत असतात हे बघून. पुढे आता दामिनी म्हणते अर्जुनला, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारते ॲडव्होकेट सुभेदार,
विलासचा खून साक्षी शिखरेने केलाय आणि मधुभाऊंनी काही त्यांचा मर्डर केलेला नाही, ते निर्दोष आहे याचा एक तरी पुरावा तुम्ही कोर्टात या क्षणाला सादर करू शकता का? तर इकडे सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. सुमन येते. आता प्रतिमा काहीतरी आपलं काम करत असते, लाडू बनवत असते ती. तर तिथे आता सुमन येते आणि म्हणते, वहिनी बघा ना, मी सुद्धा किती वेंदडी आहे. पोहे करत होते आणि मग काय मीठच घालणं विसरले आणि मग वेळेत लक्षात आलं, बरं झालं. मी कधी काय विसरेल ना, काहीही सांगता येत नाही. तर आता प्रतिमा बघू लागते सुमनकडे आणि सुमनला म्हणते, तू एक छोटीशी गोष्ट विसरली तर तुला इतकं वाईट वाटतंय. माझं बघ ना, माझं काय होत असेल. त्यानंतर आता सुमन विचारते प्रतिमाला, पण तुम्ही हे वेलची का सोलताय, काय बनवणार आहात. आता मुद्दामून सुमन टॉपिक चेंज करत असते, प्रतिमा सॅड झाली असते म्हणून. तर आता प्रतिमा सांगते, अगं हे मी अस्मितासाठी पौष्टिक लाडू करत होते. ते काय आहे ना, तिला दिवस गेल्याचं कळल्यापासून मी काही बनवलंच नाही ना तिच्यासाठी आणि तिच्या आवडीनिवडी त्याच्या काही माझ्या लक्षात नाही आहे. पण म्हटलं लाडू काय ते सगळ्यांनाच आवडतात म्हणून ते बनवलं. तितक्यात आता कल्पनाचा या दोघींना फोन येतो. त्या प्रतिमाला कल्पनाचा कॉल आलेला असतो, तर ते सुमनला दिसतं आणि आता सुमन म्हणते की वहिनी काय योगायोग आहे ना, कल्पना वहिनीचाच फोन आहे. तर आता प्रतिमा सांगते सुमनला की फोन उचल आणि स्पीकरवर टाक हा, कारण आता प्रतिमा लाडू बनवत असते. तर त्यावर आता सुमन फोन उचलते आणि स्पीकरवर ठेवते फोन. तर आता कल्पना म्हणते, बरं सुमन तिथे प्रतिमा आहे का गं. तर आता प्रतिमा म्हणते की हो कल्पना मी इथेच आहे, बोल ग. त्यावर आता कल्पना म्हणते, अगं प्रतिमा मी की नाही तुम्हा दोघींना आमंत्रण देण्यासाठी फोन केलंय. आम्ही की नाही अस्मितासाठी उद्या चोरोटी भरतोय आणि तेव्हा बाहेरचे म्हणून नसतात ना गं, पण तुम्ही दोघी घरच्याच आहात, तेव्हा तुम्ही नक्की यायचं आहे. त्यावर आता प्रतिमा म्हणते की हो आम्ही नक्की येऊ. आणि बघा प्रेक्षकांना, उद्याच्या चोरोटीमध्ये आता ही प्रिया तेल सांडून अस्मिताला खाली पाडण्याचा प्रयत्न करते. तर असो, आता इकडे सुमन म्हणते प्रतिमाला, वहिनी बरं झालं हा तुम्ही लाडू केलेत, आता आपण दोघीही उद्या लाडू घेऊन जाऊयात. त्यावर आता प्रतिमा खुश होते आणि हो म्हणते. तर बघा इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन म्हणत असतो जज साहेबांना की मिलॉर्ड कुठलेही पुरावे ताबडतोब असे सादर करता येत नाहीत. तर आता ही दामिनी म्हणते, ताबडतोब युअर ऑनर, गेले 2 वर्ष अर्जुन सुभेदार हेच करतायत. गेले 2 वर्ष ते माझ्या आशिलाचा मानसिक छळ करतात, त्याला जबाबदार कोण आहे. आणि आज सुद्धा हे सुभेदार काय वेगळं करतायत, तेच करतायत हे. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता बसली असते. तर त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की कल्पना बघ ना, घरातही असे डॉक्टर आणि वकील असले ना की डोक्याला नुसतं ताप होतो बघ. आता बघ केस चालली अर्जुनची आणि टेन्शन मला आलंय. त्या देशमुखबाईंनी अर्जुनला अचानक कशाला बोलावलं असेल ग. त्यावर आता कल्पना म्हणते की पूर्ण आता आपल्याला त्या कोर्टाच्या केसबद्दल काय कळतंय, मला तर हे पण माहिती नव्हतं की असं आजच्याच दिवशी हिअरिंग मागता येतं म्हणून. त्यावर आता पूर्णाजी सुद्धा म्हणतात की हो ना, याचंच तर टेन्शन आलंय आणि म्हणून तर मला भीती वाटतेय ना, ती बाई महिपतला साथ देतेय. म्हणजे बघ ना कल्पना, ती प्रामाणिक नसणारच, त्यात आपल्या घरात ही अशी घाई गडबड. आता तिथे अस्मिता सुद्धा सगळं ऐकत असते. पुढे आता पूर्णाजी म्हणतात, कल्पना त्या बाईच्या जे काही मनात असेल ना ते त्रासदायकच असेल. त्यावर आता ही अस्मिता म्हणते, पण त्रास तर मला होतोय ना. काय त्या हिअरिंगमुळे आता अर्जुन, त्याची बायको आणि ती तन्वी सगळे कोर्टात गेले आणि माझी चोरोटी राहिली बाजूला. अर्जुनचे बाकीचे केसेस तर घरापर्यंत पोहोचत नाही ना, पण काय ही मधुभाऊंची केस घरात ठय्या मांडून बसली आहे आणि आपण सगळे त्याच्या अवतीभोवती नाचतोय. पुढे आता दामिनी कोर्टला सगळंच सांगत असते की म्हणते, आता बघा ना, कुठलेही 100% ठोस पुरावे नसताना अर्जुन सुभेदार केस स्वतःचा हेटा सोडतच नाही आहे. असं जर चालू राहिलं तर अर्जुन सुभेदार ही केस पुढचे 15 वर्ष खेचणार, याला काय अर्थ आहे मिलॉर्ड. तर आता हा नागराज सुद्धा हसत असतो आणि महिपत सुद्धा. पुढे आता दामिनी म्हणते, पण न्याय देवता असं होऊ देणार नाही. फुल नाटकं करत असते ही दामिनी. पुढे आता ही दामिनी म्हणते, युअर ऑनर, आम्ही सगळे पुरावे आमच्या साईडनी सादर केलेले आहेत, तर आमच्या दृष्टीने ही केस तर संपली. आणि पुढे आता दुसरी फाईल समोर ठेवत दामिनी म्हणते युअर ऑनर यांना आणि म्हणते की या फाईलवर पिस्तुलावर असलेले मधुकर पाटील, त्यांचे फिंगरप्रिंट्स, त्यांचा रिपोर्ट आणि मिस प्रिया मधुकर तिचे साक्ष आणि असे बरेच पुरावे आहेत जे आपण हिअरिंगमध्ये सिद्ध केलेले आहे की साक्षी शिखरे हिचा या केसशी काहीही संबंध नाही आहे आणि विलासचा खून हा मधुकर पाटील यांनीच केलेला आहे. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि कल्पना समजावून सांगत असते अस्मिताला. म्हणते की अगं अस्मिता, असं चिडचिड का करतेयस, बाळासाठी हे चांगलं नसतं. आणि पूर्णाजी सुद्धा अस्मिताला समजावून सांगतात आणि म्हणतात की गरोदरबाईंनी शांत राहायचं असतं आणि आनंदात राहायचं असतं. त्यावर आता अस्मिता म्हणते, पण मी आनंदी कशी राहू, आता उद्याच्या कार्यक्रमासाठी मला शॉपिंग सुद्धा करता येत नाहीये. त्यावर आता कल्पना हसू लागते आणि पूर्णाजी सुद्धा. तर पुढे आता अस्मिता म्हणते, मला एकही ऑनलाईन साईट नाही सापडत ज्यावरून आता उद्याच्या उद्या मला साडी भेटेल. तर आता पूर्णाजी हसत म्हणतात, अस्मिता अगं सगळ्याच गोष्टी तुमचं इंटरनेट करत नाही हा, अजूनही काही गोष्टी आपल्या हक्काच्या मायेच्या माणसांनीच करायच्या असतात. त्यानंतर आता पूर्णाजी सांगतात आणि म्हणतात की कल्पना, तो आपल्या साडीवाल्यांना त्यांना बोलावून घे आणि हिला पाहिजे त्या साड्या घेऊ देत. त्यावर आता अस्मिता उड्या मारू लागते आनंदाने आणि म्हणते, चालेल चालेल, मग मी पिवळी घेऊ की लाल घेऊ. ॲक्च्युली ना माझ्याकडे जांभळा रंग नाही आहे, आपण हिरवी आहेत पण ती नेसायची असते का. त्यावर आता हे दोघी हिचा उत्साह बघून खूप हसू लागतात
आणि आता पूर्णाजी म्हणतात कल्पनाला की हे सगळ्या साड्या घेतल्याशिवाय काही गप्प राहणार नाही. तर आता कल्पना म्हणते अस्मिताला, अगं अस्मिता तू आधी सगळ्या साड्या बघ आणि मग डिसाईड कर. त्यावर अस्मिता सुद्धा आनंदी होते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन म्हणतो दामिनीला की तुम्ही असं काहीही सिद्ध केलेलं नाही आहे. त्यावर आता ही दामिनी म्हणते अहो सुभेदार, आणखी किती वर्ष तुम्ही हेच बोलणार आहात? 2 वर्ष झाली. आणि पुढे आता दामिनी म्हणते युअर ऑनर 2 वर्ष हा विलास खून खटला चालू आहे. ॲडव्होकेट सुभेदार गेली 2 वर्ष फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे जज साहेब. आणि पुढे आता ती म्हणते हात जोडून की मी कोर्टाला नम्र विनंती करते की या केसचा निकाल कोर्टाने लवकरात लवकर द्यावा. आता सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मधुभावी विचारातच पडतात. आणि चैतन्याला सुद्धा टेन्शन आलं असतं. तर साक्षी त्या दोघांकडे बघत असते आणि हसत असते. त्यानंतर बघा आता दामिनी हात जोडते परत आणि म्हणते सगळ्यांना माझ्या आशिलाची निर्दोष मुक्तता करावी आणि मधुकर पाटील यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी. पुढे आता दामिनी म्हणते युअर ऑनर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या खटल्याच्या निकालाकडे डोळे लावून बसलाय. आता आणखी उशीर नको. प्रेक्षकांना अगदी बरोबर बोलली दामिनी. आपल्या सगळ्यांना या निकालाची वाट होतीच. अगदी मनातलं बोलली. त्यानंतर बघा आता काय होतं जजसाहेब विचार करू लागतात. आणि आता सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर महिपत खूप हसत असतो. तर सगळेजण असे कुजबूज करत असतात मागे. तर आता जजसाहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर. आणि त्यानंतर अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार युअर क्लोजिंग स्टेटमेंट प्लीज. त्यावर आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड ॲडव्होकेट दामिनी देशमुखांनी आवाज चढवून छान भाषण दिलं. पण कॉम्प्लिकेट केसला आता वेळ लागतो हे त्यांना सुद्धा माहीतच असेल. मी सत्याच्या खूप जवळ पोहोचलोय मिलॉर्ड आणि मी हे सिद्ध करून दाखवेनच की माझे आशिल मधुकर पाटील हे निर्दोष आहेत. आता सायली इमोशनल झाली असते आणि सायलीच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर आता दामिनी म्हणते मागून की कधी. आणि परत आता दामिनी उठून समोर येते आणि आता अर्जुनला म्हणते आपण हयात असताना तरी हे सिद्ध करू शकणार आहात ना तुम्ही की स्वर्गातलं आणि नरकातलं हीच केस लढायची आहे आपण. तर आता ही प्रिया खूप हसत असते आणि महिपात सुद्धा बसल्या बसल्याच असं खूप आनंदाने उड्या मारत असतो. तर पुढे ही दामिनी आता म्हणते आमचे सगळे पुरावे सादर करून झालेत युअर ऑनर. आता फक्त ॲडव्होकेट सुभेदार म्हणतात म्हणून आता दर वेळेला कोर्टात यायचं असं आता नाही होणार. आणि आता दामिनी अर्जुनला म्हणते की ॲडव्होकेट सुभेदार या कोर्टात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या वेळेला काही किंमत आहे. आणि आता दामिनी म्हणते जजसाहेबांना की युअर ऑनर हा वेळ काढूपणा हा फक्त आता तुम्हीच थांबू शकता. दॅट्स ऑल असं म्हणत ही आता दामिनी अर्जुनकडे बघते आणि दोघेही आता आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आणि आता जजसाहेब निकाल लावतात. आता जजसाहेब म्हणतात पुढे की आपापली बाजू मांडण्यासाठी प्रत्येक वकिलाला हवा तितका वेळ हा मिळायलाच हवा असं कोर्टाचं मत आहे. आणि कोर्ट त्याला वेळ काढूपणा म्हणत नाही. तरीही आज दामिनी देशमुख यांनी कोर्टात सादर केलेले मुद्दे हे योग्यच आहेत. पुढे आता जजसाहेब म्हणतात की जर त्यांना कुठलेही पुढे पुरावे सादर करण्याची इच्छा नाही आहे तर प्रतिस्पर्धी वकिलांनी काही ठराविक काळात त्यांचे हे मुद्दे खोडून काढण्याची तयारी दाखवावी. नाहीतर कोर्टाला आपला निकाल देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे सदर कोर्ट आता फक्त या केससाठी 25 दिवस देत आहेत. जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच. आता इकडे महिपत साक्षी सगळे खूप हसत असतात. तर सायलीला खूप टेन्शन आलं असतं. आणि आता जजसाहेब म्हणतात की ही आता शेवटची संधी आणि द कोर्ट इज ॲडजर्न्ड असं म्हणून आता जजसाहेब तिथून चालले जातात. आणि आता दामिनी हसत हसत अर्जुनकडे बघू लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की ही प्रिया आता जाणून बुजून तेल सांडवते आणि अस्मिताला पाळण्याचा प्रयत्न करते. आता कदाचित सायलीवर नाव यावं म्हणूनच तिने सगळं केलेलं असतं. तर बघूया उद्या काय होतं ते. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.